MG शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे 10वी परीक्षेचा बोर्ड गेली अनेक वर्ष आहे। याच बोर्डातून परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी डॉक्टर, इंजिनियर, वकील, IAS ऑफिसर, मोठे उद्योजक, लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार तयार झालेले आहेत। 10वी नंतर आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा सुरू होतात। उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या जोरावर 10वीचा पेपर सोडवायचा, शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याचं बघून नाही। 3 तासाचा पेपर जोपर्यंत 3 तास होत नाही तोपर्यंत कोणालाही बाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही। पिण्याचे पाणी व इतर सर्व सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। यावेळी 10वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन पेपरसाठी शुभेच्छा दिल्या। कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पत्रकार सागर जमने, कुंभोज। ट्रान्सपरंट असावे, पाऊच ट्रान्सपरंट असेल तरच घेऊन जा, रंगीत पाऊच अजिबात घेऊन जाऊ नका। आपलं लेखन साहित्य जे आहे ते लेखन साहित्य सोबत असावं। त्याचबरोबर ट्रान्सपरंट पॅड नसेल तरी पण चालेल, पण त्यावरती काय लिहिलेलं नसावं। जर रंगीत पॅड असेल तर अगदी ते प्लेन असावं, ते कुठं तुटकं फाटकं किंवा ते निघलेलं असू नये, कारण कॉपी होण्याची शक्यता असते। कॉपीचं दृश्य कोणत्याही प्रकारचा कागद असेल, आपल्या खिशामध्ये चुकून राहिला असेल अभ्यास करत असताना किंवा पाऊचमध्ये राहिला असेल तर तो अजिबात घेऊ नका। तो खाली चेक करून स्वतः चेक करा। आमचे अध्यापक तर चेक करणार आहे, तरी देखील आपण कोणत्याही प्रकारचं कॉपीचं साहित्य जे असेल किंवा कागद असेल ते अजिबात परीक्षेदारांमध्ये किंवा ब्लॉकवरती घेऊन जाऊ नका। ते खालीच आपल्या दप्तरामध्ये ठेवायचं आहे। वरती ब्लॉकमध्ये जाऊन बसल्यानंतर पण आपण आपल्या बेंचमध्ये एखादं पुस्तक, वही किंवा कागदाचा तुकडा असेल किंवा काय लिहिलेलं असेल तर कागद सापडला तर तो आमच्या निदर्शन आणून द्या, किंवा बाहेर शिपाई फिरतात तर त्यांच्याकडे द्या, किंवा बाहेर कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून सोडा। आणि आपल्याच ब्लॉकमध्ये आपल्याच परीक्षा नंबरवरती आपण बसायचं आहे आणि क्रमांक बरोबर सेंटर धरून आपण नंबरच्या वरती बसायचं आहे। सोबत जात असताना आपण आपल्यासोबत स्मार्टवॉच असेल तर स्मार्टवॉच अजिबात वापरू नका, तो स्मार्टवॉच काढून ठेवायचा आहे। मौल्यवान साहित्य असेल, समजा सोनं असेल, कानामध्ये आपल्या जर वापरलं असेल सोनं चांदीचे दागिने असतील किंवा पैसे असतील तर ते आपल्या जबाबदारीवर ठेवायचं आहे। शक्यतो ते केंद्रावर आणायचंच नाही आहे, पण जर आणलं असाल तर ते आपल्या जबाबदारीवर ठेवून जायचं आहे। आपलं साहित्य जे आणलेलं सॅक असेल किंवा इतर जे साहित्य आहे ते साहित्य आपण जे वर्ग तुम्हाला मी सांगतो त्या वर्गातच आपण ठेवायचे आहे। तर हे साहित्य ठेवत असताना विद्यार्थिनीने आपल्या म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला इथं 10वीचे वर्ग आहेत। 10वी ब मध्ये न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज आणि गर्ल्स हायस्कूल कुंभोजच्या विद्यार्थिनींनी 10वी ब च्या वर्गामध्ये आपलं साहित्य जे इतर साहित्य आणलेलं आहे सोबत ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे। त्यानंतर क आणि ड च्या वर्गामध्ये MG शाहच्या विद्यार्थिनी त्या ठिकाणी आपलं साहित्य ठेवतील। त्याचबरोबर मुलांनी इकडे 5वी ब मध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि गर्ल्स हायस्कूलच्या मुलींनी 5वी ब च्या वर्गामध्ये आपण साहित्य ठेवा। क ड मध्ये 5वीच्या आपल्या मुलांनी इतर साहित्य MG शाहच्या विद्यार्थ्यांनी आपलं साहित्य त्या ठिकाणी ठेवायचं आहे। वरती परिसरात जात असताना आपण सॉक्स, बूट असेल तर ते खालीच काढून ठेवा। सॉक्स, बूटला अलाउड नाही, बेल्ट चालेल, काही अडचण येणार नाही आहे, पण सॉक्स आणि बूट आपण काढून ठेवायचे आहे आणि आपण वरती केंद्रावरती जाऊन बसायचं आहे। तर जेव्हा तुम्हाला आतमध्ये 10:30 वाजता सोडलं जाईल त्यावेळेस सगळे साहित्य घेऊन जेव्हा वर्गामध्ये बसतो आपण तेव्हा शांत बसायचं, इकडे तिकडे फिरत बसायचं नाही आहे। आपल्या वर्गामध्ये सुपरवायझर येतील, तुम्हाला उत्तरपत्रिका वाटल्या जातील। पहिल्यांदा जेव्हा उत्तरपत्रिका वाटल्या जातील तेव्हा ती उत्तरपत्रिकेची पानं व्यवस्थित आहेत का बघून घ्या, फाटला असेल तर ते रिटर्न करा। तुम्हाला बदलून देण्याची व्यवस्था सुविधा आपण केलेली आहे। उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर त्यावरची काही मार्गदर्शक सूचना असतात त्या पहिल्या डिटेलमध्ये वाचा। पेपर कुठून लिहायला सुरुवात करायचं आहे आणि कसा पेपर लिहायचा त्यामध्ये सगळं डिटेलमध्ये दिलेलं असतं। रेसिडवरची पण माहिती जर वाचला नसाल, सूचना वाचणार नसाल तर रेसिडवरची देखील सूचना आपण वाचून घ्यायची आहे की जेणेकरून तुम्हाला परीक्षा मधली सगळी सूचना त्यामध्ये कसा पेपर लिहायचा असतो किंवा कुठून सुरुवात करायची सगळी सूचना त्याच्यामध्ये आपल्याला सांगितली असते। एकदा पेपर सुरू झाला 11 वाजता तर त्याच्या पूर्वी तुम्हाला बारकोड स्टिकर मिळणार आहे, होलोग्राफ स्टिकर मिळणार आहे। जो बारकोड स्टिकर असतो तो बारकोड स्टिकर इथे चिकटवा अशा पद्धतीने ज्या ठिकाणी लिहिलेलं असतं त्याच ठिकाणी चिकटवायचा आहे। अध्यापकांच्या मदतीने तो चिकटवून घ्यायचा कुठल्याही पद्धतीने तो गुंडाळता कामा नये किंवा दुसरीकडे चिकटवता कामा नये, नाहीतर इमर्जन्सी स्टिकर लावावं लागतं। अशी वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून आपण योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित हे बारकोड स्टिकर लावायचं आहे। काही समज नसेल तर घाबरून जाऊ नका। अध्यापक असतात, पर्यवेक्षक असतात, त्यांच्या निदर्शनास आणून द्या, ते तुम्हाला 100% मदत करतील आणि कोणत्याही पद्धतीने घाबरून जायचं नाही आहे। त्यानंतर ते झाल्यानंतर बरोबर 11 वाजता तुम्हाला पेपर दिला जाईल। पेपर दिल्यानंतर त्याच्यावरती आपला परीक्षा नंबर घालायचा आहे।
परीक्षा नंबर घातल्यानंतर जेव्हा पेपर लिहायला सुरू करता कोणत्याही पद्धतीनं प्रश्नपत्रिकेवरती कोणत्याही खुणा टीका अंडरलाईन करायचं नाही, ती कॉपी धरली जाते, लक्षात ठेवा. आणि आपल्या पेपर प्रश्नपत्रिका देखील कोणालाही पास करायचं नाही, मागं पुढे आपण बघायचं नाही, बोलायचं नाही, एवढी काळजी घ्या. त्यानंतर एकदा पेपर सुरू झाला की तुम्हाला 3 तास बाहेर जाता येत नाही. म्हणजे मी चाललोय पेपर सोडून जाणार आहे असं करता येत नाही, तुम्हाला 3 तास पेपर लिहावा लागतो. अगदीच इमर्जन्सीची वेळ असेल तर आमच्या नियोजनाला आजारी असेल कोण तर घाबरून जाऊ नका, तिथं डॉक्टरांचं पथक उपस्थित आहे. तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्या ज्या आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या पुरवल्या जातील. म्हणजे इथे सगळी व्यवस्था आहे. जरी पाण्याची बॉटल आणला नसला तरी पण काय घाबरून जाऊ नका. आपल्याला पाण्याची व्यवस्था देखील आपण वरच्या मजल्यावरती केलं, दोन्ही बाजूला मुलांच्या म्हणजे ब्लॉकवरती सगळ्यांना, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे की पेपर न घाबरता अगदी भयमुक्त वातावरणामध्ये आणि कॉपी न करता पेपर अगदी व्यवस्थित 3 तास लिहायचे आहे. एक बदल गेल्या वर्षीपासून केलेला आहे की 10 मिनिटं वेळ आपल्याला वाढवून दिलेला आहे. म्हणजे समजा 11 ते 2 पेपर असेल तर थोडं 10 मिनिटे आपल्याला जादा पेपरचं फायनलाइज करायला किंवा पेपर शेवट करायला 10 मिनिटं जादा दिलेले आहे. म्हणजे 11ला पेपर सोडवला की 2:10 वाजेपर्यंत असणार आहे, 2 वाजून 10 मिनिटापर्यंत. ही दक्षता घ्या. जेव्हा बेल होईल, पेपर संपेल, तेव्हा कोणी घाई करून घरी जायला प्रयत्न करायचा नाही लगेच. आपला पेपर व्यवस्थित सोडवलाय का, कुठं रिकामा राहिलाय का, कुठला प्रश्न राहिलाय का बघून आपण उत्तरपत्रिका पुरवणी व्यवस्थित जोडून त्याच्यावरती होलोग्राफ स्टिकर चिकटवून मग आपल्या पर्यवेक्षकांच्याकडे जमा करूनच आपण ते बाहेर गेल्यानंतर आपण आपल्या घरी जायचं आहे. इतक्या जर सूचना तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेतला तर काही अडचण येणार नाही. आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्याची भावना शाळेकडून असते, पर्यवेक्षकांच्याकडून असते, पण एवढंच लक्षात ठेवायचं की कॉपी करून पास व्हायचं नाहीये, अजिबात व्हायचं नाही. कॉपी करून पास किंवा मागं पुढे बघून लिहायचं नाही, तसे मनात विचार देखील आपण आणायचे नाही आहे. म्हणजे कॉपी जर नसेल तर घाबरायचं पण काय काम नाही आहे. आपण अभ्यास केलेला आहात वर्षभर आणि पेपरमध्ये 3 तासामध्ये वर्षभर केलेला अभ्यास आपण व्यवस्थित त्यामध्ये लिहायचा आहे आणि आपण यशस्वी व्हायचं आहे. मी या प्रसंगी आमच्या विद्यालयाचे आमचे मार्गदर्शक माननीय श्री गोमकेश बेळगे सर, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि इतर शाळांचे जे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांच्या वतीनं, सर्व तुमच्या पालकांच्या वतीनं आणि अध्यापक अध्यापिका विद्यार्थी यांच्या वतीनं पुन्हा शेकडा तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर